मैत्रिणींनो, आजचा पदार्थ ओळखलात का? लवंग लतिका आहे. नाव किती सुंदर आहे ना. पदार्थसुद्धा तितकाच चविष्ट आणि छान आहे. बनवायला थोडासा वेळखाऊ आहे, पण चव तुम्हाला निश्चितच आवडणार. ही पाकात भिजवलेली लवंग लतिका जेव्हा आपण खातो ना, जिभेवर त्याची चव रेंगाळत राहते. चला पदार्थ बनवायला सुरुवात करूया. 2 वाट्या मैदा आहे. त्यामध्ये 8 ते 10 चमचे तूप घातलेलं आहे. हे पातळ केलेलं नाही आहे, जसं रूम टेम्परेचरला होतं तसंच. आणि पूर्णपणे त्या मैद्याला हा सगळा तूप जो आहे चोळून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मुठ्ठी बांधत आली म्हणजेच आपलं मोहन अगदी व्यवस्थित आहे. अंदाजाने पाणी घालायचं आहे आणि घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. परत त्यावर थोडंसं 2-3 चमचे तूप लावून झाकून ठेवायचं आहे मुरण्यासाठी. तोपर्यंत आपण याचं सारण बनवून घेऊया, म्हणजेच स्टफिंग. हा 250 ग्रॅम खवा घेतला आहे, म्हणजे याला मावा पण म्हणतात. कढईमध्ये परतवायचं आहे थोडा वेळ. त्यानंतर त्यात एक छोटी वाटी साखर घातली आहे. जास्त गोड नाही बनवायचं आहे. आणि त्याच वाटीच्या मापाने 2 वाट्या दूध घातलेलं आहे. ओलसर सारण ठेवायचं आहे, कोरडं असेल तर खाताना व्यवस्थित लागत नाही. आता यानंतर आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स त्यामध्ये घालायचे आहे. काजू, बदाम, पिस्ते आणि मनुका हे मी घातलेलं आहे. तुम्हाला बारीक हवं असेल, जाड हवं असेल त्याप्रमाणे कुटून घ्यायचं आणि आपल्या सारणामध्ये घालायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये मी डेसिकेटेड कोकोनट टाकलं आहे, म्हणजे रेडीमेड खोबऱ्याचा किस. तुम्ही ओला नारळ पण घालू शकता, त्याला फक्त थोडंसं जास्त परतवावं लागेल. आता तुम्हाला अंदाज आला असेल की हे सारण तयार झालेलं आहे. आता बाजूला गारवायला ठेवून द्यायचं आहे. मग 1 कप पाणी एका कढईमध्ये घेतलं, त्यामध्ये 1.5 वाटी साखर घातलेली आहे, थोडेसे केशर घातलं आहे आणि कुटलेली विलायची. आता याला उकळी घ्यायची आहे. जो पाक आपण बनवतो आहे तो खूप आपल्याला अगदीच घट्ट नको आहे. हातावर असं चिपचिप झालं की आपला पाक तयार होतो. त्यानंतर सारणामध्ये थोडीशी विलायची पावडर घातली, मिक्स करून घेतली. आता आपली कणिक पण मैदा जो भिजवला होता तो एकदम नरम व्यवस्थित झाला आहे. तुम्ही बघू शकता हातावर चिकटपणा आलेला असा हा पाक आहे आणि हा पाक आपला परफेक्ट रेडी आहे. आता एक छोटी पुरी बनवायची आहे पारीची आणि त्यामध्ये थोडंसं मध्यभागी सारण ठेवायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे. ज्यावेळेला आपण बाजू उलटी करणार त्यावेळेला तिथे आपल्याला एक फुलवाली छान लवंग टोचायची आहे. म्हणूनच या पदार्थाला लवंग लतिका म्हणतात. ह्या सगळ्या लवंग लतिका तुपामध्ये किंवा तेलामध्ये आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. लवंग लावलेली असल्यामुळे हे सुटत नाहीत पदर आणि छान तळल्या जाते. आता पाक तर आपण आधीच बनवलेला होता, तो जरासा कोमट असेल त्यावेळेला सगळ्या ह्या लवंग लतिका आपल्याला या पाकामध्ये घालायच्या आहेत आणि आलटून पालटून व्यवस्थित त्यामध्ये पाक लागेल असं बघायचं आहे आणि एक 2-5 मिनटातच लगेच काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपला छान असा पदार्थ तयार झालेला आहे, लवंग लतिका. तुम्ही हा विस्मरणात चाललेला पदार्थ नक्की बनवून बघा. तुम्हाला आवडला की नाही हे कमेंट करून नक्कीच सांगा. अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी चॅनलला फॉलो करा. थँक्यू.